हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात? तर आज टॉपिक असा आहे का डोक्यामध्ये होणारा डॅन्ड्रफ. ओके, तर डॅन्ड्रफ कशामुळे होतो आपल्या डोक्यामध्ये? आपल्या डोक्यातला घाम म्हणजे आपल्या डोक्यात होणारा घाम गोळा होऊन 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 त्याला आपण धुवत नाही, नीट स्वच्छ ठेवत नाही आपली केस, त्याने आपल्या डोक्यात डॅन्ड्रफ होतो आणि त्यानेच आपली केस डॅमेज होतात. ओके, तर तो आपण घरगुती उपायांनी कसा काय कमी करायचा, तर तेच आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरेचदा आपण मार्केटमधले मोठे मोठे प्रोडक्ट्स ब्रँड्सचे वापरतो. त्याने काय होतं, त्याच्यामध्ये असणारे केमिकल्सनी आपला डॅन्ड्रफ निघून जातो, पण त्याने आपली केसांची जी हेअर ग्रोथ असते ती मुळापासून रोखते कुठेतरी. त्यासाठी ते आपण अवॉइड केलं पाहिजे. आणि मी आज सांगणार आहे तुम्हाला का ओनियन ज्यूसपासून, ओनियनच्या रसाने आपण आपल्या डोक्याला जर लावला तर आपला डॅन्ड्रफ निघून जातो, हेअरफॉल कमी होतं, हेअर ग्रोथ खूप चांगली होते. अशा पद्धतीने इथे मी 2 कांदे घेतलेत. आता ते मी कापून घेते. अशी बारीक चिरून घेतलेत कांदे, हे पाहू शकता. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे. आता आपण ह्याला चहाची जी गाळणी असते आपली, त्याच्याने गाळून घेऊया. आता हा रस काढून झालेला आहे. आता मी कॉटननी माझ्या स्कॅल्पला हा लावणार आहे. तर आता हे झालेलं आहे, ते आता मी स्कॅल्पला लावून घेते. काल रात्रीच मी केसांना तेलसुद्धा लावलं होतं, आज केस धुवायचे आहेत म्हणून. तुम्ही पण असं करत जावा. आता झालेलं आहे लावून सर्वीकडून. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते का, गरम पाण्याने केस धुवायची अवॉइड करा, थंड पाण्याने केस धुवत जावा. आणि केस धुताना आपण शॅम्पू डायरेक्ट आपल्या स्कॅल्पला अप्लाय करायचा नाही. तर शॅम्पू जो असतो तो पहिला आपण एका बाउलमध्ये किंवा आपल्या मगामध्ये घ्यायचा शॅम्पू, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून तसा अप्लाय करायचा. तर राईट वे आहे आपल्या केसांना शॅम्पू लावायचा. त्यामुळे बेसिकली छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून आपलं हेअरफॉल कमी होईल. केस धुवून घेतले जातं मी इथे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.